आज महाराष्ट्रासाठी एक दुःखद घटना घडलेली आहे, सर्वांनाच माहित आहे। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं विमान अपघातामध्ये बारामती या ठिकाणी। तर मी गंगावीस तालमीत का आलो तर जवळपास कोल्हापुराच्या सर्वच बऱ्याच तालमीला त्यांनी आर्थिक मदत केलेली आहे। त्यांच्या सहकार्यातनं त्यांच्या मार्गदर्शनाने जवळपास 8.5 कोटी रुपयापेक्षा जास्त, कदाचित आकडेवारी माहित नाही फिक्स, परंतु तेवढा निधी मंजूर झाला आणि गंगावीस तालमीला जवळपास 3 कोटी जवळपास एवढा निधी मंजूर झालेला आहे आणि हे सहकार्य लाभलेलं आहे। आता हे बांधकाम बघू शकता तुम्ही तालमीचं बऱ्यापैकी होत आलेलं आहे आणि त्यामुळं आपल्या चॅनलच्या माध्यमातून अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली। आणि सर्व पहलवानांनी 3 दिवस दुखवटा पाळलेला आहे, कोण प्रॅक्टिस म्हणजे सुट्टीच केलेली आहे, कोण प्रॅक्टिस वगैरे करणार, कारण शक्य नाही ना अशा मनस्थितीमध्ये। तर हे तालमीचं काम होण्यामागं कोल्हापुरातल्या बऱ्याचशा तालमी आहेत, त्यांना आर्थिक मदत करण्यामागं अजितदादा पवार यांचं खूप मोठं सहकार्य आहे। आणि मला वाटते त्यांच्या वाढदिवसानिमित्त पण मैदानाला मी बारामतीला जायचो। अजितदादा पवार असो, शरदचंद्रजी पवार साहेब असो, युगेंद्रदादा पवार असो, या तिघांच्या वाढदिवसाचे मैदान लाईव्हचे काम आपल्याकडे असायचे। त्यामुळे मला या परिवारांशी भेटण्याचा, बोलण्याचा जवळनं संबंध आलेला। त्यामुळे अजितदादा पवार यांनाही भेटलेलो, मला वाटते त्यांनी आपल्याला आपुलकीने विचारले आणि काही अडचण असलं तरी सांगत जावं अशा पद्धतीने बोलले। त्यामुळे आपण त्यांना राजकारणा व्यतिरिक्त कुस्ती क्षेत्रावर असणारं त्यांचं प्रेम, तसेच महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी पहलवानांना सुद्धा मानधन वाढवलेलं आहे त्यांनी। मला वाटते आबा काळे यांचं मला मागच्या वर्षी फोन आलेलं की पहलवानांची मीटिंग आहे, तुम्ही येऊ शकता काय। मला मैदान असल्यामुळे मी येऊ शकलो नाही। हिंद केसरी दीनानाथ अण्णा वगैरे गेलते, बाकीचे महाराष्ट्र केसरी सर्व पहलवान गेलतात। तर ह्या पहलवानाला सुद्धा मानधन वाढवण्यामागं अजितदादा पवार यांचं खूप मोठं सहकार्य आहे। बऱ्याचदा खेळाडूवर असणारं प्रेम नेत्यांचं इतर नेत्यापेक्षा अजितदादा पवारांचं विशेष प्रेम होतं, त्यामुळे आपण त्यांचं चाहता झालेलो। आणि अचानक अशी बातमी धक्कादायक काय मिळाली की अजितदादा पवार आपल्यात राहिलेलं नाही। आपण क्षणभर त्यावर विश्वास बसत नव्हता। आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। कुस्ती क्षेत्रातल्या पहलवान यांच्या माध्यमातून त्यांच्या आत्म्याला शांती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो।